मी अंजली आहे आणि माझे वय आता 24 वर्षांचे आहे. पण माझे शरीर पूर्णपणे एका तरुण मुलीसारखे दिसते. माझा विवाह 1 वर्षापूर्वी झाला आहे आणि माझी उंची 4 फुटांपेक्षा जास्त आहे. माझ्या छातीचा आकारही खूप मोठा आहे. पण आता मला असं वाटतंय कशाच्याही कामाची राहिली नाही. माझे पती विकास एका खाजगी बँकेचे वरिष्ठ अधिकारी आहे. माझे पती विकास एका बँकेचे वर्षांनी मोठे आहेत. त्यांच्या नोकरीमुळे आम्ही आमच्या छोट्या गावातून शहरात आलो आहोत. माझ्या सासू आणि सासरे अजून गावातच राहतात. खरं सांगू, तर मी माझ्या पतीशी प्रेम करून नव्हे, तर त्यांची जी सुरक्षित नोकरी आणि चांगली कमाई पाहून विवाह केला होता. मला शहरात राहायचं होतं. चांगले कपडे घालायचे होते. मोठ्या मॉल्समध्ये शॉपिंग करायची होती. मला वाटत होतं की पैशांनी सगळे स्वप्न पूर्ण करता येतील. मी गोरी आणि चित्तर आहे. सगळे मला सुंदर म्हणतात. माझे लांब काळे केस आणि मोठे डोळे सगळ्यांचे लक्ष वेधतात. पण माझे पती विकास दिसायला अगदी साधे आहेत. त्यांचा रंग सावळा आहे, कद लहान आहे आणि ते थोडे जाडेही आहेत. जेव्हा आम्ही एकत्र चालतो तेव्हा लोक आश्चर्याने बघतात की आम्ही दोघे कसे जोडीदार आहोत. आमचा फ्लॅट शहराच्या चांगल्या भागात आहे. सासूसासरांची काही त्रास नाही, नातेवाईकांची ढवळाढवळ नाही. फक्त मी आणि माझे पती. सगळं तसं होतं जसं मी स्वप्न पाहिलं होतं. पण एक गोष्ट सोडता. माझ्या पतीला त्यांची शक्ल मला आवडत नव्हता. एक संध्याकाळ मी टीव्ही बघत होते. तेव्हा माझे पती विकास घरी आले. त्यांच्यासोबत एक उंच, तगडा आणि सुंदर तरुण होता. अंजली, हा राहुल आहे, माझ्या मामाचा मुलगा. त्याने आय-टीची शिक्षण पूर्ण केली आहे आणि आता इथे नोकरी करणार आहे. जोपर्यंत त्याला चांगली जागा मिळत नाही, तोपर्यंत तो इथेच राहील. माझ्या पतीने त्याची ओळख करून दिली. राहुलने नमस्कार केला. त्याच्या चेहऱ्याच्या एका झलकाने माझ्या हृदयाची धडधड वाढली. सावळ्या रंगाच्या असूनही त्याचे शरीर सशक्त होते, खांदे रुंद होते, भुवया दाट होत्या आणि डोळे खोल होते. कोणालाही तो मोहित करू शकत होता. मी हात पुढे करून नमस्कार करू इच्छित होते. पण त्याने दुरूनच हात जोडून, "नमस्ते भाभी" म्हटलं. मी म्हणाले, "अरे, तुम्ही इथे आरामात राहा. विकास दिवसभर बाहेर असतात. मलाही घरी कंटाळा येतो. राहुलच्या येण्याने माझाही वेळ चांगला जाईल." मग माझ्या पतीने राहुलला मागच्या खोलीत ठेवलं आणि मला म्हणाले, "अंजली, राहुल खूप शरमाळू आहे. त्याला काही गरज असेल ऑफिसमध्ये राहतो. मी तर दिवसभर काळजी करू नका. मी त्याची चांगली काळजी घेईन." दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठून, न्हाऊन-धुवून माझ्या सर्वात चांगल्या सूटमध्ये तयार झाले. केस खुले सोडले, हलका मेकअप केला आणि थोडा सुगंधी परफ्यूम लावला. जेव्हा मी लिव्हिंग रूममध्ये गेले, तेव्हा राहुल योगा करत होता. त्याचे फिट शरीर, घामाने चमकणारा चेहरा आणि मजबूत हात बघून माझे मन अस्वस्थ झाले. जसे त्याची नजर माझ्यावर पडली. तो लगेच उठला, टी शर्ट टी शर्ट घातला आणि गुड मॉर्निंग भाभी म्हणत आपल्या खोलीकडे गेला. मी विचारलं, "हा मला बघतच नाहीये." मग मी स्वतःला सावरलं आणि माझ्या आकर्षणावर विश्वास ठेवत खास नाश्ता केला, पनीर पराठे आणि दही. जेव्हा विकास आणि राहुल नाश्त्यासाठी बसले तेव्हा मीही त्यांच्याबरोबर बसले. मी जाणीवपूर्वक माझी खुर्ची राहुलच्या शेजारी ठेवली. पण त्याने डोके खाली घालून नाश्ता केला आणि माझ्याकडे बघायला टाळत होता. "राहुल, नाश्ता कसा लागला?" मी हसत विचारलं. "खूप चांगला भाभी, तुमचा खूप धन्यवाद." तो शर्मिंदेपणे म्हणाला आणि लगेच खोलीत गेला. थोड्या वेळाने विकास आणि राहुल बाहेर जायला निघाले. "राहुल, पहिल्या दिवसापासून कॉलेजला जात आहात?" मी विचारलं. "हो भाभी, कॉलेज तर जावंच लागेल. राहण्याची सोयही बघायची आहे." त्याने माझ्याकडे न पाहता सांगितलं. दोघे गेल्यावर मी दिवसभर राहुलच्या विचारात हरवलेली होतो. मला कळत नव्हतं की तो माझ्यापासून इतका दूर का राहतो. मी त्याला आकर्षित करत नाही का? संध्याकाळी मी माझी सर्वात सुंदर लाल साडी घातली. केस स्टायलिश रीतीने बांधले. डोळ्यात काजळ आणि गळ्यात सुंदर हार घातला. खरं सांगू तर मी इतकी सजावट माझ्या पतीसाठी कधी केली नव्हती. जेव्हा माझे पती आणि राहुल घरी आले, तेव्हा माझे पती मला बघून खुश झाले. "वाह अंजली, आज तर तू खूप सुंदर दिसत आहेस. काय विशेष आहे?" त्याने माझी तारीफ केली. पण ज्याच्यासाठी मी सजली होती त्याने माझ्याकडे एकदाही पाहिलं नाही. राहुल आत येताच सरळ आपल्या खोलीत गेला. "अंजली, तू इतकी सुंदर दिसत आहेस. आज बाहेर जेवायला चलूया," माझ्या पतीने उत्साहाने म्हटलं. "पण नाही, मला डोकेदुखी होत आहे. तुम्ही जा, मी आराम करेन." मी म्हणाले आणि खोलीत गेले. मी रागाने गहने काढून टाकले आणि आरशासमोर उभी राहून स्वतःला विचारू लागले, "माझ्यात काय कमी आहे? तो माझ्याकडे का बघत नाही?" माझा राग आणि निराशा वाढत गेला. मी कपडे बदलले आणि स्वयंपाकघरात जेवण बनवायला गेले. माझ्या मनात एकच विचार होता, कोणत्याही मार्गाने राहुलला माझ्याकडे आकर्षित करायचं. पुढच्या 5-6 दिवसात माझी अवस्था आणखी बिघडली. राहुल माझ्यासमोर अस्वस्थ होऊ लागला होता. जितका मी त्याच्याजवळ जायचा प्रयत्न करत होते, तितका तो दूर जात होता. मी केस खुले ठेवत, सुंदर सूट आणि साड्या घालत, चांगला सुगंध लावत.
पण तो मला असं बघत होता जणू मी कोणती भिंत आहे. एक दिवशी मी माझ्या पतीला विचारलं, "राहुलचे दुसरीकडे राहण्याचे सोय झाले का?" "हो. तो हॉस्टेलमध्ये जागा शोधत आहे. कदाचित पुढच्या आठवड्यात निघून जाईल," माझ्या पतीने सांगितलं. हे ऐकताच माझ्या कपाळावर चिंतेच्या रेषा पडल्या. फक्त 1 आठवडा. राहुल गेला तर मी त्याला कसा मिळवणार? मला लवकर काहीतरी करावं लागेल. नाहीतर तो माझ्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे पती ऑफिसला गेल्यावर मी एक योजना केली. मी छतावर गेले आणि येताना पायऱ्यांवरून जाणीवपूर्वक घसरले. माझ्या किंकाळीवर राहुल धावत आला. "भाभी काय झालं? तुम्ही ठीक आहात ना?" त्याच्या चेहऱ्यावर खरी काळजी होती. "राहुल, माझा पाय खूप दुखत आहे." मी वेदनेने करकरीत म्हटलं. राहुलने कोणतीही आखडत न घेता मला आपल्या बाहूमध्ये उचललं आणि खाली नेलं. त्याच्या छातीशी लागून माझं हृदय जोराने धडधडत होतं. त्यावेळी मला वाटत होतं की हा क्षण कधीही संपता कामा नये. मी माझ्या पतीला फोन केला आणि राहुल मला ताबडतोब हॉस्पिटल घेऊन गेला. डॉक्टरांनी तपास केला आणि सांगितलं की माझ्या घोट्यात मोच आली आहे. किमान 15 दिवस आराम करावा लागेल. घोट्याला प्लास्टर करावं लागेल आणि बेडवर पडून राहावं लागेल. घरी आल्यावर माझे पती चितीत झाले. "आता मी तुझी काळजी कशी घेणार? मी तर दिवसभर ऑफिसमध्ये असतो." राहुलने लगेच म्हटलं, "भैया, तुम्ही काळजी करू नका. मी इथेच राहून भाभीची काळजी घेईन." "पण तुझं कॉलेज?" माझ्या पतीने विचारलं. "काही समस्या नाही. सेमेस्टर नुकतंच सुरू झालं आहे. काही दिवस सोडतो. भाभीची तब्येत महत्त्वाची आहे," राहुलने उत्तर दिलं. माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. माझी योजना यशस्वी झाली होती. आता राहुल माझी काळजी घेणार होता. तो माझ्याजवळ राहणार होता. म्हणजे माझ्याकडे त्याला माझा बनवण्यासाठी पूर्ण 15 दिवस होते. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे पती ऑफिसला गेल्यावर मी राहुलला बोलावलं. "राहुल, जरा इकडे ये." तो माझ्या खोलीच्या दाराशी उभा राहिला. आत यायला संकोच करत होता. "काय झालं भाभी? काही हवं होतं का?" तो म्हणाला. मी म्हणाले, "राहुल, मला खूप कंटाळा येत आहे. तू मला हॉलमध्ये घेऊन जाशील का?" मी डोळ्यात विनंती घालून म्हटलं, "भाभी, डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितलं आहे. बेडवरून उठणं ठीक नाही. तुम्ही सांगा काय हवं. मी आणून देतो." त्याने दाराशीच सांगितलं. मी निराश होऊन म्हणाले, "काही नाही. फक्त थोडं पाणी दे." त्याने पाण्याचा ग्लास ठेवला आणि निघून गेला. मी रागाने भरून गेले. ज्याच्यासाठी मी माझा घोटा मोडला होता, तो माझ्या खोलीत यायलाही घाबरत होता. दुसऱ्या दिवशी मी साडीचा पल्लू जाणीवपूर्वक फरशीवर पाडला आणि जोरात राहुल धावत आला. "काय झालं भाभी?" मी बेडवरून उतरण्याचा प्रयत्न करत होते. "पण पाय दुखत आहे. मदत करशील?" मी हात पुढे केला. राहुलने याफाट माझ्याकडे पाहिलं. मग माझा हात धरला आणि मला सहारा देण्यासाठी खांदा पुढे केला. मी माझा हात त्याच्या खांद्यावर ठेवला आणि जाणीवपूर्वक त्याच्याजवळ खेचले. माझं शरीर त्याच्या शरीराला लागलं. माझे केस त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करत होते. मला त्याचे श्वास वेगाने होत असल्याचे जाणवत होतं. माझं हृदय धडधडत होतं. किमान त्याच्या शरीरावर तरी माझा परिणाम होत होता. पण त्याने लगेच मला सहारा देऊन बेडवर बसवलं आणि मागे सरकला. "भाभी, तुम्हाला काही हवं असेल तर हाक मारा. मी येईन. पण कृपया एकट्याने उठण्याचा प्रयत्न करू नका." तो म्हणाला आणि लवकर खोलीतून निघून गेला. मी रोज काही ना काही कारण करून त्याला माझ्याजवळ बोलावत होते. कधी पाण्यासाठी, कधी मोबाईलसाठी, कधी फक्त बोलण्यासाठी. तो येत असे पण लगेच बाहेर पडत असे. एक दिवशी मी थेट बेडवरून खाली उतरून जमिनीवर पडले आणि जोरात रडू लागले. राहुल धावत आला आणि मला बघून घाबरला. "भाभी, तुम्ही बरं आहात ना?" तो मला उठवायला वाकून विचारला. यावेळी मी त्याचा हात पकडून माझ्याकडे ओढला. तो संतुलन गमावून माझ्यावर पडत पडत वाचला. "भाभी, हे तुम्ही काय करत आहात?" त्याच्या डोळ्यात भीती होती. "राहुल, माझ्याजवळ ये. मला तुला काही सांगायचं आहे." मी त्याचा हात माझ्या ओठांजवळ नेत म्हटलं. त्याने एका झटक्यात मागे हटला आणि मला न लागता उठण्यास मदत केली. "भाभी, कदाचित औषधांच्या प्रभावाने तुम्हाला थोडं कमकुवत वाटत असेल. मी पाणी आणतो." तो म्हणत खोलीतून पळाला. मला खूप शरम वाटली. तो मला आवडत नाही का? मी त्याच्यासाठी इतके आकर्षक नाही का? आणि माझं प्लास्टर काढलं गेलं. डॉक्टर म्हणाले की मी आता पूर्ण बरी आहे. माझे पती विकास खूप आनंदित झाले. पण मी आतून मोडली गेले होती. माझं प्लॅन फसलं होतं. मग एक दिवशी विकासने सांगितलं की राहुलसाठी चांगलं हॉस्टेल मिळालं आहे. तो उद्या तिथे जाणार आहे. मी आतून कापलो. फक्त एक दिवस. आता मला काही मोठं करावं लागेल. त्या रात्री माझ्या पतीच्या ऑफिसमधून फोन आला की त्याला उशीर होईल. घरात फक्त मी आणि राहुल होतो. ही माझी शेवटची संधी होती. मी माझा सर्वात आकर्षक नाईट सूट घातला, जो माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला उभा करत होता. केस खुले सोडले आणि सुगंध लावला. मग मी राहुलच्या खोलीचं दार ठोठावलं. "हो भाभी, या." राहुलने आतून सांगितलं. मी आत गेले तेव्हा पाहिलं की तो आपला सामान बॅगेत घालत होता. "राहुल, मी तुझ्यासाठी जेवण आणलं आहे." मी प्लेट पुढे करत म्हटलं. त्याने डोके वर केलं, मला पाहिलं आणि लगेच नजर खाली घेतली.
भाभी, प्लेट तिथे टेबलावर ठेवा. मी थोड्या वेळाने खाईन. त्याने माझ्याकडे न बघता म्हटलं, अरे, आता काय पॅक करत आहेस? इतक्या घाईत काय आहे? आणखी काही दिवस थांब. मी त्याच्याजवळ जात म्हटलं, नाही भाभी, उद्या माझं कॉलेज सुरू होत आहे. हॉस्टेल माझ्यापासून दूर जात म्हटलं. मी जाणीवपूर्वक जेवणाची प्लेट पडू दिली. अरे माफ करा. मी वाकत म्हटलं आणि जवळ जाऊन त्याचा हात पकडला. राहुल, तू समजत नाहीस. मी त्याच्या डोळ्यात बघत म्हटलं. राहुलने हात सोडवला आणि काही पावले मागे गेला. भाभी, प्लीज असं करू नका. मी उद्या सकाळी इथून निघून जाईन. त्याने ठामपणे सांगितलं. मला इतकी लाज वाटली की मी तिथून पळून आपल्या खोलीत गेले आणि दार बंद करून जोरात रडू लागले. इतके प्रयत्न करूनही मी त्याला मिघवू शकले नव्हते. तो माझ्या आयुष्यातून जात होता. माझ्या मनात एक नवी योजना येत होती. त्या रात्री मी करवटी बदलत राहिले. राहुलचे कठोर शब्द माझ्या कानात गुंजत होते. सकाळी डोळे उघडले तेव्हा माझे पती आधीच उठले होते आणि सुटकेस पॅक करत होते. अरे उठलीस? मी तुला न उठवता तयारी करत होतो. विकासने हसत म्हटलं. मी डोळे मळत विचारलं, कुठे जात आहात? मला अचानक बँकेच्या कामाने मुंबईला जावं लागत आहे. 2-3 दिवस लागतील. मी तुला सांगितलं होतं, आठवत नाही का? माझ्या पतीच्या जाण्याचा अर्थ घरात फक्त मी आणि राहुल. माझ्यासाठी ही शेवटची संधी होती. तुझा पाय आता ठीक आहे, तरी जास्त धावपळ करू नकोस. राहुल आहे ना? काही हवं असेल तर त्याला सांग. विकासने माझ्या कपाळावर प्रेमाने हात फिरवत म्हटलं. मी फक्त हसले. माझ्या डोक्यात राहुलसोबत घालवण्याच्या वेळेच्या योजना येत होत्या. माझे पती बाहेर जाऊन राहुलशी बोलू लागले. मी कान लावून ऐकलं. राहुल, मी 2-3 दिवस बाहेर जात आहे. अंजलीची काळजी घे, विकास म्हणत होता. भैया, जर तुम्हाला हरकत नसेल तर मी उद्या सकाळी हॉस्टेलला शिफ्ट होईन. तिथे खोली मिळाली आहे, राहुलने म्हटलं. माझे श्वास थांबले. राहुल उद्याच जायचा होता. काय झालं? सगळं बरं आहे ना? इथे काही समस्या आहे का? विकासने विचारलं. नाही भैया, अशी काही गोष्ट नाहीत. माझ्या क्लासेस कॉलेजजवळ आहे. राहुलने खोटं बोललं. ठीक आहे. तू जायचं असेल तर जा. पण आज मी नाही, तर किमान आज अंजलीची काळजी घे, विकासने सांगितलं. विकास गेल्यावर मी माझे सर्वात चांगले कपडे घातले. केस व्यवस्थित केले. आणि हलका मेकअप केला. माझ्याजवळ आता फक्त 1 दिवस होता. मी राहुलला हाक मारली. हो भाभी, काही हवं होतं? त्याने दाराशीच विचारलं. राहुल, आत ये. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, मी गंभीरपणे म्हटलं. राहुल कचरत आत आला. पण दाराजवळच उभा राहिला. ऐक राहुल, मी सरळ मुद्द्यावर येते. मी आत्मविश्वासाने म्हटलं. राहुल, माझ्याकडे बघ. माझ्या डोळ्यात बघ आणि सांग, माझ्यात काय कमतरता आहे? मी इतकी सुंदर आहे. शरीराने पूर्ण भरलेली आहे. मग तुझी समस्या काय आहे? तुला हवं ते काहीही मी देण्यास तयार आहे. राहुल, मला तुझ्यावर प्रेम झालं आहे. राहुलच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याने नजर खाली घेतली. भाभी, मी भैयांचा खूप सन्मान करतो. मी त्याला बोलू दिलं नाही. मला माहिती आहे तू काय म्हणणार आहेस. पण एकदा माझी गोष्ट ऐक. मी माझ्या पतीशी प्रेम करून नव्हे तर त्यांच्या सुरक्षिततेच्या आणि पैशासाठी विवाह केला होता. त्यांच्यासोबत मला काही आनंद मिळत नाही. तुला बघितल्यावर पहिल्यांदा मला कळलं की प्रेम म्हणजे काय. राहुलने रागाने मला पाहिलं. भाभी, तुम्हाला शरम वाटायला हवी. भैया तुमच्यावर खूप प्रेम करतात. ते तुमच्यासाठी काय काय करत नाहीत. आणि तुम्ही प्रेमाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? मी भावूक होऊन बोलले. जर तू मला हवं असशील तर मी विकासला सोडू शकते. माझ्याकडे पैसे आहेत. आम्ही दोघे कुठेही जाऊ शकतो. नवीन जीवन सुरू करू शकतो. राहुलच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि राग उमटला. त्याने पाऊल टाकून मला जोरदार थाप्पड मारला. बस, पुरं झालं. मी भैयांचा विश्वास कधीही मोडणार नाही. आणि तुम्ही फक्त स्वार्थ आणि वासनेने भरलेली आहात. तुम्ही प्रेमाच्या नावावर कलक आहात. माझ्या गालावर थापडाचा ठसा उमटला होता. पण त्याहून माझ्या अहंकाराला जास्त धक्का बसला होता. तुला हे सगळं महाग पडेल, मी कडवटपणे म्हटलं. मला धमकी देऊ नका भाभी. मी उद्या सकाळी इथून निघून जाईन, राहुलने म्हटलं आणि खोलीतून निघून गेला. रात्र होईपर्यंत मी हार मानली नव्हती. मी माझ्याजवळ ठेवलेली अतिरिक्त चावी घेतली आणि रात्री उशिरा, जेव्हा घरात सन्नाटा होता, चुपचाप राहुलच्या खोलीचं दार उघडलं. खोलीत अंधार होता. मी हळूहळू त्याच्या बेडकडे गेले. तो गाढ झोपेत होता. मी चादर उचलून त्याच्या बाजूला झोपले आणि त्याला माझ्या बाहूमध्ये घेतलं. अचानक दिवा लागला आणि मी घाबरून गेले. दाराजवळ राहुल उभा होता. मी घाबरून बाजूला पाहिलं तर पाहिलं की मी ज्याला गळ्यात घेतलं होतं तो राहुल नव्हता. विकास माझा पती होता. विकास, तुम्ही मुंबईला गेला होता ना? माझा आवाज कापत होता. विकास उठून बसला. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र हसू होतं. नाही अंजली, मी कुठे एक नाटक होतं. विकासने शांतपणे म्हटलं. काय म्हणजे? मी समजू शकत नव्हते. म्हणजे
राहुलने मला पहिल्या दिवसापासून सांगत होतं की तू त्याच्याशी काय करत आहेस. आधी मला विश्वास बसत नव्हता. मी त्याच्यावर शंका घेतली होती. पण मग मी तुझ्या हरकती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या. माझ्या पतीने सांगितलं, "राहुल दिवा लावा." विकासने हाक मारली. सगळ्या खोलीचे दिवे लागले आणि मी पाहिलं की एका कोपऱ्यात कॅमेरा बसवला होता. "आम्ही तुझ्या प्रत्येक हालचाली रेकॉर्ड केल्या आहेत अंजली." तुझा प्रत्येक खोटा प्रत्येक कट, राहुलने म्हटलं. मी अपमान आणि लाजेने भरून गेले. माझ्या पायाखाली जमीन सरकली. मी बेडवरून उतरून पळायचा प्रयत्न केला, पण माझे पाय चालत नव्हते. "मी बेडवरून उतरून पळायचा प्रयत्न आहेस अंजली," विकासने म्हटलं. "तू फक्त माझ्या पैशासाठी माझ्याशी विवाह केलास आणि मग माझ्या विश्वास आणि प्रेमाची मजाक उडवलीस. पण मी इतका मूर्ख नाही जितका तू समजतेस." "विकास, मी माफी मागते." मी हिचक्या घेत बोलू लागले. "बस कर तुझं नाटक." माझ्या पतीने रागाने म्हटलं. "आज रात्र इथेच झोप. उद्या सकाळपर्यंत मी हवं आहे की तू आपला सामान बांध आणि या घरातून निघून जा. मी तुझ्यासाठी तलाकचे कागद पाठवतो." विकास आणि राहुल दोघे खोलीतून बाहेर गेले आणि मला एकटी सोडली. मी मजल्यावर बसून रडू लागले. मी स्वतःशी काय केलं होतं? मी एका चांगल्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं, जो माझ्यावर खरा प्रेम करत होता. फक्त माझ्या वासने आणि अहंकारा होतं. आता माझ्याजवळ काहीही उरलं नव्हतं. ना पैसे, ना प्रेम, ना सन्मान. फक्त पश्चात्ताप आणि अपमान. सकाळ झाल्यावर मी माझा सामान पॅक केला आणि विकासच्या घरातून कायमचा निघून गेले. मला माहिती नव्हतं मी कुठे जाणार. पण मला माहिती होतं की माझं आयुष्य आता कधीही पूर्वीसारखं होणार नाही. प्रेम फक्त सुंदरता आणि पैशांवर टिकत नाही. हे मला खूप उशिरा कळलं.